चला तर मग. तर इथं आपण आज 5 IPO वर चर्चा करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कोणता IPO कशा प्रकारचा आहे, याविषयी आपण इन्फॉर्मेशन पण बघणार आहोत. आणि त्यासोबत कोणत्या IPO ला अप्लाय करायचं, कोणत्या IPO ला नाही ते पण सांगणार आहे. कशामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतोय ते पण मी तुम्हाला तसं सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले जो सगळ्यात इंटरेस्टिंग IPO आहे ना, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. जो IPO आहे NSDL चा, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. जसं की बघा, मी तुम्हाला जेव्हा आपलं बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं सेशन झालं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये डिपॉझिटरी असतात ज्यांच्याकडे आपले शेअर स्टोअर केलेले असतात. म्हणजे आपले जे पण शेअर असतात ते डिपॉझिटरीकडे स्टोअर केलेले असतात सेफली, आपले जेवढे पण शेअर आहेत ते. तर भारतामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत, एक आहे CDSL आणि दुसरे आहे NSDL. ही जी काही NSDL आहे ती एक गव्हर्नमेंट कंपनी आहे. तर त्या कंपनीचा आता IPO आलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर NSE चा पण IPO होणार आहे लवकरच. आता NSDL चा आलेला आहे तर खूप महत्वाची ही कंपनी आहे. कारण जेवढे पण आपले शेअर्स असतात भारतामध्ये ते सर्व जे काही शेअर आहेत ह्याच 2 कंपन्यांमध्ये आहेत. ते हे सगळं काही मॅनेज करण्याचं काम करतात आणि त्याच्याकडून आपल्या काही ना काहीतरी आपल्याकडून चार्जेस घेत असतात. ठीक आहे. तर सेबीकडे बरोबर हे रजिस्टर आहे, सर्व काही गोष्टी ओके आहे आणि एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्यामुळे आपला रिस्क पण भरपूर यामध्ये कमी आहे. ठीक आहे. सो लेट्स गो. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप या IPO मध्ये काय काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिले IPO 30 जुलैला ओपन झालेला होता. आता 1 ऑगस्ट पर्यंत आहे, म्हणजे आज आणि उद्या तुम्हाला वेळ आहे याला अप्लाय करण्यासाठी. 4 ऑगस्टला याची अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे तुम्हाला शेअर्स मिळतील 4 ऑगस्टला, किंवा ज्यांना मग शेअर नाही मिळाले त्यांना रिफंड होऊन जाईल 4 तारखेला, किंवा कोणाला 5 तारखेला पण होऊ शकते. तुमच्या बँकवरती गोष्ट डिपेंड करते. तर 4 किंवा 5 तारखेला तुम्हाला तुमचे पैसे वापस मिळून जातील. आणि ज्यांना पण शेअर मिळालेले आहेत त्यांना 6 तारखेला लिस्टिंग होणार. तर लिस्टिंगच्या दिवशी तुम्ही सेल करू शकता, किंवा तुम्हाला जर ठेवायचं असेल लॉंग टर्म साठी तुम्ही जर ठेवू शकता, तसं मी नंतर सांगेल याविषयी पण. तर हा पूर्ण जो काही IPO आहे तो 4,000 करोडचा असणार, म्हणजे चांगला IPO आहे. खूप मोठा पण नाही, खूप लहान पण नाही, जवळपास एक मिडल साईजचा आपण IPO बोलू. 4,000 कोटींचा IPO आहे, म्हणजे चांगला IPO आहे. तर तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत 4,000 कोटींचा जर IPO असला तर. ठीक आहे. तर आणि याला अप्लाय करण्यासाठी जसं की नॉर्मली आपल्याला 14-15 हजार रुपये लागतात, जवळपास तेवढेच आपल्याला लागणार आहेत इथं. 14-15 हजार रुपये ऑलमोस्ट तुम्हाला लागतील. आणि हा जो काही शेअर आहे तो तुम्हाला जवळपास 800 रुपयाच्या आसपास तुम्हाला अप्लाय करायचं. तर 800 रुपयाच्या आसपास तुम्हाला एक शेअर मिळणार आहे आणि 18 शेअरचा एक लॉट आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण IPOचं मी तुम्हाला जे काही बेसिक आहे ते सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बघा, अनलिस्टेड मार्केटमध्ये, ठीक आहे, अनलिस्टेड मार्केट ज्यांना माहिती नसतं त्यांना मी सांगतो की अनलिस्टेड मार्केट म्हणजे असं मार्केट असतं की त्या कंपनीचा IPO यायच्या आधी, किंवा ती कंपनी ऍक्च्युअल शेअर मार्केटमध्ये यायच्या आधी पण आपण त्या कंपनीचा शेअर खरेदी करू शकतो, तर ती कंपनी खूप महत्वाची असेल तर. अनलिस्टेड मार्केटमध्ये काही काही वेबसाईट आहेत, काही काही ऍप्स आहेत, तिथून जाऊन तुम्ही अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर खरेदी करू शकता. ते जास्त करून मी सजेस्ट करत नाही, आपल्याला IPO आल्यावरच खरेदी करायची. तर अनलिस्टेड मार्केटमध्ये या शेअरची किंमत जवळपास 1100-1200 रुपयाच्या आसपास लोकांनी खरेदी केलेला आहे. त्याची किंमत 1100-1200 रुपये चालू आहे आता. आणि हा शेअर आपल्याला इथं फक्त 800 रुपयाला मिळतो IPO मध्ये. ठीक आहे, म्हणजे विचार करा किती स्वस्तामध्ये आपल्याला मिळतो आहे हा शेअर. खूप मोठी गोष्ट आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये एवढ्या कमी मध्ये होता हा शेअर, आता आपल्याला एवढ्या स्वस्तामध्ये मिळतो आहे. तर भरपूर मोठी गोष्ट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून मी नेहमी सांगत असतो की अनलिस्टेड मार्केटमध्ये आपल्याला शेअर खरेदी करायचा नसतो जास्त करून, कारण नंतर जेव्हा IPO होतो ना तेव्हा जास्त करून त्याच्यामध्ये स्वस्तामध्ये मिळतो आपल्याला भरपूर. ठीक आहे. म्हणून तो जो काही आयडिया असतो तो नेहमी एवढा चांगला नसतो. अनलिस्टेड मार्केटमध्ये लोकांनी 1100-1200 रुपयाला खरेदी करून ठेवलाय ऑलरेडी, आणि आता हा शेअर आपल्याला 800 रुपयाला मिळतोय IPO मध्ये. त्यानंतर आता दुसरी गोष्ट काय आहे की याची थोडेसे आपण फायनान्शियल बघून घ्या. तर सगळ्यात पहिले तुम्ही वाचू शकता ही कंपनी बघा कधीपासून काय काय काम करते आहे, काय काय नाही. तर 2012 पासून ही कंपनी इनकॉर्पोरेट झाली, तेव्हापासून ही कंपनी काम करते आहे. तर ही काही कंपनी ती काय करते, डिमटेरियलायझेशनचं काम करते. तर पहिले जर बघितलं तर सर्व गोष्टी ऑफलाईन होत्या. म्हणजे पहिले ज्यांच्याकडे पण शेअर राहायचे ते सगळे पेपरच्या फॉर्मॅटमध्ये राहायचे. पेपर राहायचा जसं आपल्या जमिनीचे कागद राहतात तशा प्रकारे
शेअरचे पण कागद राहायचे का एवढे एवढे शेअर तुमच्याकडे आहे प्रत्येकाकडे, तो कागद आपल्याला जपून ठेवायचा. पण आता तसं नाही झालं आहे. म्हणजे 2008-10 पासून सर्व काही गोष्टी त्या ऑनलाईन व्हायला सुरुवात झाली. त्या ऑनलाईन पद्धतीने मग सगळ्यांनी शेअर्सला आपले मर्ज करून घेतलं. त्याला आपण डिमटेरियलायझेशन असं म्हणतो. तर त्याच्या सर्व त्या प्रक्रियेमध्ये ही कंपनी खूप महत्वाची आहे. कारण जेवढे पण शेअर तुमचे आता स्टोअर केले जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीने, हे ते सर्व ह्या कंपनीकडे आहे. म्हणजे ह्या कंपनीमध्ये तुमचा सगळा डाटा असणार का, कोणाकडे किती शेअर आहेत, कोणाकडे किती शेअर आहेत पूर्ण भारताभरामध्ये, ते सर्व ह्या कंपनीकडे असणार आहे. याच्यासोबत अजून एक कंपनी आहे CDSL. या दोन्ही पण कंपन्याकडे काही कंपन्या, काही अकाउंट ह्या कंपनीकडे आहेत, काही अकाउंट त्या कंपनी, पण दोन्ही पण गव्हर्नमेंट कंपन्या आहेत. दोन्ही पण सोबत काम करतात अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ह्या कंपनीचं काम आहे. त्या कंपनीला प्रॉफिट कधी होणार, जेव्हा पण शेअर मार्केटमध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढला, जितके जास्त डीमॅट अकाउंट असतील तितका जास्त या कंपनीला फायदा होणार. सिंपल. जितका जास्त ट्रान्झॅक्शन होतील, जितके जास्त डीमॅट अकाउंट असेल तेवढा फायदा होणार. तुम्हाला माहिती आहे 2010 पासून आजपर्यंत जर बघितलं, डीमॅट अकाउंटची संख्या कितीतरी पटीने वाढलेली आहे. त्या 2010 मध्ये जर बघितलं तर खूप कमी डीमॅट अकाउंट होते. आता इव्हन मागच्या 4-5 वर्षात जरी बघितलं तर डीमॅट अकाउंट, करोडो डीमॅट अकाउंट नवीन ओपन झालेत आणि भरपूर लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पण सर्व आहातच. तर म्हणून या कंपनीला मागणी खूप जास्त वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये पण या कंपनीला खूप जास्त मागणी असणार आहे. म्हणून ही कंपनी इव्हन तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा विचार करू शकता. तुम्हाला जर आयपीओ मध्ये जर शेअर जर मिळाले तर. मी जर फायनान्शियल जर बोललो, तर फायनान्शियल मध्ये खूप जास्त बघण्याची गरजच नाही आपल्याला, कारण ही कंपनी, त्या कंपनीला कॉम्पिटिशन नाही कोणताच. फक्त CDSL एक कंपनी त्याचं कॉम्पिटिशन आहे, पण ते काही जास्त नाही, कारण ती पण गव्हर्नमेंट कंपनी, ही पण गव्हर्नमेंट कंपनी, दोन्ही पण सोबत सोबत चालतात. ते फायनान्शियल मध्ये खूप जास्त बघण्याची गरज नाही. फायनान्शियल एकदम ओके आहेत, प्रॉफिट आहे, ही कंपनी प्रॉफिट मध्ये आहे, सर्व काही सेल्स आहे, ऍसेट आहे, सर्व काही यांचं स्टडी चालू आहे आणि वाढतं आहे. हळूहळू हळूहळू वाढत आहे. कंपनीचा जर मी तुम्हाला जर ROE जर सांगितला, रिटर्न ऑन इक्विटी, जो 17% आहे, जो की भरपूर चांगला आहे. आपल्याला 10-15% वर पाहिजे असतो. 17% यांचा रिटर्न ऑन इक्विटी आहे म्हणजे भरपूर चांगला आहे. शिवाय यांचा ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे 22.7%, आणि तो पण भरपूर चांगला आहे, 22.7%. तर ROC पण चांगला आहे आणि ROE पण चांगला आहे. रिटर्न ऑन नेटवर्क जर तुम्ही बघितलं तर ते पण 17% आहे, ते पण चांगलं आहे आपलं. तर सर्व पद्धतीने यांचे रेशिओ पण चांगले आहे. पॅटचं मार्जिन जर तुम्ही बघितलं ते पण 22% आहे, जे की भरपूर चांगलं आहे. मार्जिन 22% आहे. तर फायनान्शियल मध्ये काही प्रॉब्लेम नाही, खूप जास्त बघण्याची पण आपल्याला गरज नाही. इथं महत्वाची गोष्ट काय असते माहितीये, जेव्हा पण कोणता मोठा आयपीओ येतो, ठीक आहे, जी कंपनी चांगली, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो ते म्हणजे व्हॅल्युएशन. या कंपनीमध्ये प्रॉफिट होणार आहे का नाही हे आपल्याला कसं समजेल, तर व्हॅल्युएशन वरून. काय कंपनीचं व्हॅल्युएशन, काय व्हॅल्युएशन आपल्याला शेअर देता आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर खूप जास्त व्हॅल्युएशननी जर आपल्याला शेअर दिले तर मग आपल्याला काही लिस्टिंग गेन्स मिळत नाही, आपल्याला काही प्रॉफिट होत नाही, सगळे पैसे कंपनीला चालले जातात. जर चांगल्या व्हॅल्युएशननी यांनी जर शेअर जर दिले तर मग आपल्याला काही ना काहीतरी पैसे मिळतात. तर तुम्ही इथं जर बघितलं, ह्या कंपनीचा जो काही पीई रेशो आहे, इथं महत्वाचा आहे पीई रेशो, तो म्हणजे आहे 46, म्हणजे 46. 46चा पीई रेशोने ही कंपनी आयपीओ आता येणार आहे. ऑलमोस्ट 46चा पी आहे. तो थोडासा आपल्याला जास्त वाटतो, ठीक आहे. पण बघा, ह्या कंपनीची एक प्रकारे मोनोपॉली आहे, म्हणजे मक्तेदारी आपण त्याला म्हणतो मराठीमधून. कारण यांना काही एवढं कॉम्पिटिशन नाही. यांचं जर तुम्ही कॉम्पिटिशन जर बघितलं, पिअरशी तुम्ही जर थोडंसं कम्पॅरिझन जर केलं, त्यांचा पिअर आहे फक्त एक, तो म्हणजे CDSL. ती पण सरकारी कंपनी आहे. तर त्यांचा CDSLचा पी रेशो, सीडीएसचा शेअर आता आहे, लिस्टेड आहे ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये. तर CDSLचा जो काही शेअर आहे त्याचा पी सध्या चालू आहे 68चा. तर CDSLचा पी जास्त आहे, त्याच्याशी आपण जर कंपॅरिझन जर केलं, इथं आपल्याला कमी पी मध्ये पैसे मिळत आहेत. म्हणजे थोड्याशा कमी व्हॅल्युएशन मध्ये आपल्याला पैसे मिळत आहेत. ओव्हरऑल जर आपण जर बघितलं ना, 46चं पी म्हणजे आपल्याला जास्त वाटतो. आपल्याला काय वाटतं, सर 20-30च्या आसपास पाहिजे तर चांगला राहतो. पण 46चा पी आपल्याला जास्त वाटतो, पण ही कंपनी ची एक प्रकारे मोनोपॉली आहे, जसं मी बोललो. आणि पिअरशी आपण जर कंपॅरिझन जर केलं, तर CDSLचा जो काही आपला पी आहे तो किती चालू आहे, 68चा. तसं या कंपनीने आपल्याला 46च्या पी ने आता पैसे मिळणार आहेत, म्हणजे शेअर मिळणार आहे. तर म्हणून इथं पी जर बघितलं तर त्या पिअरशी जर आपण कंपॅरिझन जर केलं तर कमी आहे, म्हणजे खूप जास्त कमी नाहीये पण थोडासा
चांगल्या व्हॅल्युएशनला आपल्याला पैसे मिळते असं आपण म्हणू शकतो. खूप खूप जास्त महाग पण नाही मिळत, खूप जास्त स्वस्त पण नाही मिळत, अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारचा आयपीओ असणार आहे. बाकी तुम्ही सर्व गोष्टी बघू शकता आहेत. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू मध्ये खूप जास्त गोष्टी बघायची गरज नाही, कारण ऑलरेडी सरकारी कंपनी आहे तर ते चांगल्याच गोष्टींसाठी यूज करतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑफर फॉर सेल आहे, तरी पण ती एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे. ते जेवढे पण पैसे होणार आहेत ना, 4,000 कोटी रुपये, हा पूर्ण ऑफर फॉर सेल आहे. म्हणजे सगळे कंपनी, हे सगळे जे काही पैसे आहेत 4,000 कोटी रुपये, ते कंपनीला नाही जाणार आहे. ज्यांनी पण त्या कंपनीचे शेअर पहिले खरेदी केलेले होते ते लोक एक्झिट घेत आहे, म्हणजे ते लोक शेअर विकून टाकणार आहे. त्यांचे शेअर आपल्याकडे येतील आणि आपले पैसे त्यांच्याकडे जातील, अशा प्रकारे. तर कंपनीला खूप जास्त यामध्ये फायदा नाही होणार आहे ओएफएस असल्यामुळं. ठीक आहे. तर ओएफएस आहे म्हणजे जे काही जुने इन्व्हेस्टर आहेत ते एक्झिट घेत आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे. इथं पूर्ण ह्या आयपीओचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आयपीओ ची भरपूर हाईप होती, भरपूर दिवसांपासून याची हाईप आहे. ठीक आहे. की आयपीओ येणार आहे. एनएसडीएल आणि एनएससी दोन्हींची पण भरपूर जास्त हाईप आहे. फायनली आयपीओ आलेला आहे. आणि सगळ्यात लास्टला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कंपनीचा सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास 16%. ठीक आहे. तो अजून पण वाढू शकतोय कदाचित. अजून जर आता आज आणि उद्या अजून जास्त जर सबस्क्रिप्शन जर आलं तर अजून पण वाढू शकतोय. तुम्ही आता जर याचं सबस्क्रिप्शन जर बघितलं पहिल्या दिवशी, तर चांगलं सबस्क्रिप्शन आलंय 1.78x. म्हणजे ऑलरेडी हा जो काही आयपीओ आहे तो ओव्हर सबस्क्राईब होऊन गेलेला आहे पहिल्याच दिवशी. पहिल्याच दिवशी कोणताही आयपीओ तर ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे, तो पण एवढा मोठा आयपीओ 4,000 कोटीचा, तरी पण पहिल्याच दिवशी ओव्हर सबस्क्राईब होऊन गेला. याचा अर्थ तो आयपीओ खूप चांगला आहे. आणि आता शेवटपर्यंत कदाचित आयपीओ 5x 10x पण जाऊ शकतो तिसऱ्या दिवशीपर्यंत इझिली. 5x 10x पण जाऊ शकतो आहे. ठीक आहे. आता मार्केटचा पण थोडासा इम्पॅक्ट पडतो. मार्केटचा खूप जास्त इम्पॅक्ट नाही पडणार आहे आयपीओवर, कारण हा आयपीओ खूप म्हणजे खूप क्वालिटी कंपनी आहे, चांगली कंपनी, म्हणून मार्केट जरी खाली गेलं तरी पण खूप जास्त याचा इम्पॅक्ट नाही पडत या कंपनीवर, कारण ही कंपनी क्वालिटी कंपनी आहे. तर 2x जवळपास सबस्क्रिप्शन झालं आहे पहिल्याच दिवशी, तर चांगलं सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन पण चांगलं मिळतं आहे. तुम्ही आज आणि उद्या पाहिलं तर सबस्क्रिप्शन बघू शकता. तुमच्याकडे या आयपीओ ला अप्लाय करण्यासाठी उद्या उद्या आहे 1 ऑगस्ट, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. ठीक आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे आयपीओ ला अप्लाय करण्यासाठी. ज्यांना अप्लाय करायचं तुम्ही लगेचच्या लगे अप्लाय करून द्या, कारण फायनान्शियल सर्व चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, मोठ्या आयपीओ मध्ये व्हॅल्युएशन आपल्याला जर चांगलं मिळालं तर तुम्ही बिंदास्त अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला पाहिजे तर फक्त थोडस तुम्ही सबस्क्रिप्शन बघू शकता यातले, आणि सबस्क्रिप्शन पण चांगलं आलंय म्हणजे आयपीओ मध्ये आपल्याला इझिली 10-15% तरी प्रॉफिट होऊनच जाईल. इझिली तुम्हाला 10-15% प्रॉफिट होऊन जाणार आहे. म्हणून ज्यांना पण अप्लाय करायचं आहे तुम्ही लगेचच्या लगेच अप्लाय करून टाका. ठीक आहे. कसं अप्लाय करायचं आहे तसं मी व्हिडिओ टाकल्याचा आपला युट्यूबला व्हिडिओ आहे. आय होप की तुम्ही बघितलेला असणार आहेत. नसेल बघितला तर मी तसं ग्रुपला टाकून देईल. ठीक आहे. आपले जे काही ग्रुप आहेत त्याला मी व्हिडिओ तसा टाकून देईल. तर अशा प्रकारचा हा पूर्ण आयपीओ आहे. चांगला आयपीओ आहे. सर्वांना पैसे कमवण्याची संधी आहे इथं, कारण 4,000 कोटींचा आयपीओ आहे. तर अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला. भरपूर सारे लोक अप्लाय करणार आहेत, पण चला 4,000 कोटीचा आयपीओ तर काही ना काहीतरी लोकांना आपला अलॉटमेंट मिळतीलच. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या घरच्यांचे पण अकाउंट ओपन करून ठेवा, त्यांच्या अकाउंटनी पण अप्लाय करून द्या. कारण अशा प्रकारचे आयपीओ खूप कमी येतात, म्हणजे वर्षातून 3-4च आयपीओ येतात की ज्यामध्ये 100% प्रॉफिटच होणार आहे आपल्याला चांगला. जे मोठे आयपीओ असतात आणि चांगले आयपीओ असतात, तर वर्षातून 3-4च आयपीओ येतात, तर वर्षातून 3-4 वेळेस संधी मिळते तुम्हाला अशा प्रकारच्या आयपीओ मध्ये पैसे लावण्याची. तर तुम्हाला जर जमत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या घरच्यांच्या अकाउंटनी सुद्धा अप्लाय करून टाका. जर समजा तुमच्या घरच्यांचं अकाउंट नसेल तर आजच ओपन करून घ्या, तुम्हाला अजून पण वेळ आहे. आज जर तुम्ही ओपन जर केलं तर उद्यापर्यंत ते ऍक्टिव्ह होऊन जाईल. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही उद्या संध्याकाळी पर्यंत सुद्धा अप्लाय करू शकताय, 5 वाजेच्या आत कधी पण. तुमच्या घरच्यांचं जर अकाउंट नसेल तर आत्ताच ओपन करून घ्या. ठीक आहे. कोणत्या तरी एका याच्यामध्ये आत्ताच ओपन करून घ्या, आणि उद्या तुम्ही अप्लाय केलं तरी पण चालेल. उद्यापर्यंत ते सगळं फास्ट तुमचं अकाउंट ओपन होऊन जाईल. तर अशा प्रकारचा आयपीओ आहे. त्यामुळं जेवढं जास्त तुम्हाला अप्लाय करता आलं तुम्ही करा. ज्यांना नाही जमत आहे मल्टिपल अकाउंट, तर ऍटलीस्ट एका तरी अकाउंटने करा. ठीक आहे. फक्त अप्लाय करताना लक्ष द्या, जे मी नेहमी सांगत असतो की तुमच्या नावाने खूप जास्त मल्टिपल अकाउंटने अप्लाय नाही करायचंय. म्हणजे तुमचे जर 3-4 ठिकाणी जर अकाउंट आहे तुमचे स्वतःचे,
तर 3-4 ठिकाणाहून अप्लाय नाही करायचं, कोणत्या तरी एकाच ठिकाणी अप्लाय करा. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही पाहिजे तर तुमच्या घरच्यांच्या नावाने अप्लाय करू शकताय मग. पण कोणाकोणाचा काय प्रॉब्लेम कोण कोणाला काय वाटतं, की सर माझं झेरोधा मध्ये पण अकाउंट आहे, एंजल मध्ये पण अकाउंट आहे, अपस्टॉक्स मध्ये पण आहे, म्हणजे तिन्ही पण ठिकाणी अप्लाय करतो. तर ही चुकी करू नका. तुम्ही जर असं जर काही केलं तर तुमचं ऍप्लिकेशन तसं पण रिजेक्ट होऊन जाईल. आणि भरपूर लोकांचे ऍप्लिकेशन त्याच्यामुळेच रिजेक्ट होऊन जातात. मी बघितलेलं आहे तो जेव्हा डाटा येतो तेव्हा ते सांगतात की या कारणामुळे एवढ्या लोकांचे. तर कित्येक लोक स्वतःच्या नावाने 3-4 ब्रोकर वरून अप्लाय करताय, ती गोष्ट चुकीची असते. तुम्ही तुमचं कारण नाव एकच आहे, तुमचं पॅन कार्ड एकच आहे. भले तुम्ही अपस्टॉक्स वरून अप्लाय करा का झेरोदा वरून करा का तुम्ही एंजल वरून करा, म्हणून एकाच कोणत्या तरी ब्रोकर वरून तुम्हाला अप्लाय करायचंय तुमच्या नावाने. तुम्ही जर मल्टिपल अकाउंट वरून तर तुमचे सगळे ऍप्लिकेशन रिजेक्ट करून टाकतील. तिन्ही चारही सगळे ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊन जातील, तुम्हाला कधीच अलॉटमेंट नाही मिळणार. म्हणून ह्या गोष्टीची फक्त एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे कोणाचे ऍप्लिकेशन रिजेक्ट नाही झालं पाहिजे. जर अलॉटमेंट झालं तर कारण चांगले पैसे मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. सो सो ज्यांना पण अप्लाय करायचं आहे, माझ्याकडून बिलकुल ग्रीन सिग्नल आहे, तुम्ही लगेचच्या लगेच अप्लाय करू शकत आहात, जेवढे पण इथं पार्टिसिपंट्स आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचा चान्स तुम्हाला वर्षातून फक्त 3-4 वेळेलाच मिळत असतो, लक्षात ठेवायचा आहे. तेव्हा नक्की तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि आयपीओ ला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर हा झाला आपला पहिला आयपीओ, डन आहे. परत एकदा मी रिपीट करतो, 15 ते 16% जवळपास जीएमपी सध्या चालू आहे. म्हणजे 15-16% तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आहे. म्हणजे आपण पैशांमध्ये जर बोललो तर 2,500-1,000 रुपये तुम्हाला 2,500-3,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो याच्यामध्ये. जीएमपी कदाचित अजून पण वाढू शकतोय जर जमलं तर. जीएमपी अजून पण वाढू शकतो. पण आत्ताच्या एस्टिमेट नुसार तुम्हाला 2,500-3,000 रुपये तरी प्रॉफिट होऊन जाईल इझिली. तेवढं पण काही कमी नाही. ठीक आहे. 2,500-3,000 रुपये आपल्याला इझिली प्रॉफिट होऊन जाणार आहे, कारण त्याच्यामध्ये काही रिस्क नाही. बिलकुल काही रिस्क नाही. जर अलॉटमेंट मिळाली 2,500-3,000 रुपये प्रॉफिट होऊन जाईल, नाही मिळाली 15,000 रुपये आपले वापस येऊन जाणार, काय प्रॉब्लेम नाही. तर काय टेन्शन नसतं येतात. त्यामुळं नक्की तुम्ही अप्लाय करू शकत आहात. त्यानंतर आता चला, आता आपण हा पहिला आयपीओ क्लोज झालाय. कोणाचे जर काही क्वेश्चन असेल तसं मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. नाही तर लेट्स गो, आता आपण पुढच्या याला जाऊया. आणि पुढचा आपल्याला 2 नंबरचा एक आयपीओ आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचं नाव आहे आदित्य इन्फोटेक. ठीक आहे. सो लेट्स गो, आपण दुसऱ्या नंबरच्या आयपीओ वर जाऊया. आदित्य इन्फोटेक असं याचं नाव आहे. तर हा जो काही आयपीओ आहे, यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा पण मेन बोर्डचा आयपीओ आहे. हा जो काय आयपीओ तो आजच क्लोज होणार आहे. 29 जुलैला सुरुवात झाली होती, 31 जुलै म्हणजे आज क्लोज होणार आहे. आणि उद्या लगेच अलॉटमेंट आहे. तुम्ही जर आज जर समजा अप्लाय जर केलं, उद्या तुम्हाला रिफंड मिळून जाईल किंवा मग तुम्हाला शेअर मिळून जाते. त्यानंतर 5 तारखेला लिस्टिंग आहे, कारण मध्ये सुट्टी आहे तुम्हाला माहिती आहे. तर 5 तारखेला याची लिस्टिंग होणार आहे. तुम्ही आता खालच्या गोष्टी जर बघितलं तर ही जी काही कंपनी आहे ती मेनली सिक्युरिटी मध्ये काम करते. ठीक आहे. व्हिडिओ सिक्युरिटी अँड सर्व्हिलन्स, म्हणजे जे पण तुमचं घर असणार आहे किंवा ऑफिस असणार आहे त्यामध्ये सिक्युरिटी असते. त्याच्या भरपूर सारे इक्विपमेंट असतात, जसं की फॉर एक्झाम्पल सीसीटीव्ही आहे. आणि अजून पण जे पण इक्विपमेंट असतात आपले सिक्युरिटीसाठी, घरी असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, ते सर्व काही प्रोव्हाइड करण्याची कंपनी काम करते. सीसीटीव्ही असेल, अजून काही बाकीचे जे इक्विपमेंट असतात ते प्रोव्हाइड करण्याची कंपनी काम करते फॉर सिक्युरिटी रिझन्स. ठीक आहे. आता अशा प्रकारचा कंपनीचा हा बिझनेस आहे. बिझनेस जर मी तुम्हाला सांगितलं, जवळपास जवळपास 550 सिटीज मध्ये ही कंपनी स्प्रेड केली भारतामध्ये टोटल. 550 सिटीज मध्ये यांचे जे काही प्रोडक्ट आहेत ते विकले जातात, वेगवेगळ्या स्टोर्स मध्ये टिकतात. तर भरपूर चांगला स्प्रेड आहे यांचा. आणि हा जो काही आयपीओ पूर्ण असणार आहे तो पण भरपूर मोठा आयपीओ आहे. 1,300 कोटींचा आयपीओ आहे जवळपास. यामधून 500 कोटींचा फ्रेश इश्यू आहे, म्हणजे 500 कोटी रुपये कंपनीला मिळणार आहेत. आणि 800 कोटी रुपयाचा ओएफएस आहे, ऑफर फॉर सेल. 800 कोटी रुपयांचा ओएफएस आहे, म्हणजे 800 कोटी रुपये जे जुने इन्व्हेस्टर आहेत ते एक्झिट करतात. ठीक आहे. तर 800 कोटींचा ओएफएस आहे, थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे, पण ठीक आहे, कंपनी चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी तुम्ही खाली हे जर बघितलं फायनान्शियल, तर फायनान्शियल यांचे एकदम चांगले आहेत. ठीक आहे. खूप जास्त काही यांच्यावर कर्ज पण नाही आहेत. पण एक गोष्ट आहे की जे पण पैसे हे घेणार आहेत त्यापैकी भरपूर सारे पैसे ते कर्जाचं रिपेमेंट करण्यासाठी करणार आहेत, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. पण कर्ज यांच्यावर खूप जास्त नाही. मी तुम्हाला जर डेट टू इक्विटी रेशो जर सांगितला तो फक्त 0.41चा आहे. 0.41 म्हणजे डेट टू इक्विटी रेशो भरपूर कमी आहे तुम्ही जर बघितलं तर खूप जास्त नाहीये.
डेट टू इक्विटी, त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही का सर कर्ज जास्त आहे का नाहीये. खूप कमी कर्ज आहे यांच्यावर आणि ते कर्ज अजून कमी होऊन जाईल. आयपीओ नंतर तर एकदमच कमी होऊन जाईल, तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, कर्ज कमी होतंय कंपनी. त्यानंतर कंपनीचा आरओई तुम्ही जर बघितला, रिटर्न ऑन इक्विटी, तर 34% आहे. ठीक आहे. त्यानंतर कंपनीचा पीबी रेशो जर बघितला तर तो थोडासा जास्त आहे, 7.06. कंपनीचा म्हणजे 7चा पीबी रेशो जर बघितला तर भरपूर जास्त आहे. 5च्या वर म्हणजे आपल्यासाठी भरपूर जास्त होऊन जातो. 7चा पीबी रेशो म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तर व्हॅल्युएशन थोडेसे जास्त आहे. बट कंपनीने रिसेंटली तुम्ही जर बघितलं ना, तर प्रॉफिट जो काही तो भरपूर वाढवलेला आहे. तुम्ही पॅट जर बघितला, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, तर पहिले 2023ला 108 कोटी रुपये होता, 2024ला 115 कोटी रुपये होता आणि 2025ला आता भरपूर यांनी ग्रोथ केलेली आहे. 351 कोटी रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे FY25 मध्ये. जे आता 31 मार्च जे आपलं गेलं पण 2025, तर 351 कोटी रुपये म्हणजे भरपूर यांनी प्रॉफिट वाढवलेला आहे. त्यामुळे यांचा जो काही पी रेशो आहे ना, तो फक्त 22चा आहे. तर पी रेशो भरपूर कमी झालाय आहे, कारण प्रॉफिट खूप जास्त वाढून गेलेला आहे. तर व्हॅल्युएशन यांचं भरपूर कमी होऊन गेलेलं आहे. तर चांगल्या व्हॅल्युएशनला मध्ये आपल्याला हा आयपीओ मिळतोय 22चा पी ने. 22चा पी म्हणजे चांगला मानला जातो. ठीक आहे. तर 22च्या पी ने आपल्याला इथं पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण आयपीओ असणार आहे. ठीक आहे. बाकीच्या तुम्ही गोष्टी इथं बघू शकता आहात. याचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते खूप चांगलं आहे. तुम्ही जर बघितलं तर हे बघ, डे 2 चालू आहे आणि ऑलरेडी हा जवळपास 7x भरलेला आहे. 6.87x म्हणजे जवळपास 7 पट हा आयपीओ ऑलरेडी ओव्हर सबस्क्राईब होऊन गेलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर हा आयपीओ चांगला आहे. काही काही थोडेसे निगेटिव्ह गोष्टी आहे, जसं की ओएफएस आहे याच्यामध्ये 800 कोटी रुपये, ते एक थोडंसं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे कंपनीचे फायनान्शियल सगळे चांगले आहेत आणि चांगल्या व्हॅल्युएशनला आपल्याला ही कंपनी आपल्याला शेअर देते आहे. सो तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर चांगली कंपनी आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही याला सुद्धा अप्लाय करू शकत आहात. माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहेत बिलकुल या सुद्धा आयपीओ ला अप्लाय करण्यासाठी. जर जे पण लोक 2 आयपीओ ला अप्लाय करू शकताय, त्यांनी एनएसडीएल ला पण करायचं आणि आदित्य इन्फोटेकला पण करून टाका. जे पण लोक 2-2 आयपीओ ला अप्लाय करू शकताय, तर तुम्ही त्याला पण करून टाका, याला पण करून टाका. सगळ्यात लास्टला याचा जीएमपी ग्रे मार्केट प्रीमियम सध्या चालू आहे 37%, जो की सगळ्यात जास्त आहे. जेवढे पण आयपीओ मी तुम्हाला आज सांगणार आहे ना, त्यापैकी ह्या आयपीओचा जीएमपी सगळ्यात जास्त चालू आहे. 37%, 37% एवढा याचा जीएमपी चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर अलॉटमेंट जर झाली, तुम्हाला 37% प्रॉफिट होऊ शकतो. 37% म्हणजे पैशांमध्ये जर आपण जर म्हटलं तर किती रुपये तुम्हाला, जवळपास 5 ते 6 हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो या आयपीओ मध्ये. किती? 5 ते 6 हजार रुपये, जे भरपूर मोठा प्रॉफिट आहे. जेवढा एनएसडीएल मध्ये होऊ शकतो त्याच्या डबल याच्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. कारण एनएसडीएल मध्ये 16%चा जीएमपी चालू आहे, याच्यामध्ये 37%. म्हणजे तुम्हाला, आणि तो पण अजून वाढू शकतोय कदाचित. ठीक आहे. आता मी अपडेटेड बघितलं तर कुठं कुठं 40% पण दाखवत आहे. तुम्हाला 7,000 रुपयापर्यंत सुद्धा प्रॉफिट होऊ शकतो आहे. 5 ते 7,000 रुपयापर्यंत तुम्हाला या आयपीओ मध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे आदित्य इन्फोटेक. त्यामुळे ज्यांना जमलं त्यांनी ह्या सुद्धा आयपीओ ला नक्की अप्लाय करा. ठीक आहे. पहिली प्रायोरिटी आपली एनएसडीएल चीच आहे. ठीक आहे. कारण बघा याच्यामध्ये ना तुम्हाला अलॉटमेंट साठी सुद्धा बघा, ठीक आहे, तुम्ही अप्लाय तर करून टाकशाल आणि प्रॉफिटच होणार आहे त्याच्यामध्ये, तर काही आहे नाही. पण थोडंसं अलॉटमेंट मिळालं, कारण ऑलरेडी भरपूर साऱ्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे. 7x सबस्क्रिप्शन झालं आहे, ओव्हर सबस्क्राईब झालं आयपीओ. तर थोडंसं सबस्क्रिप्शन मिळण्याचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात याच्यामध्ये. ठीक आहे. कारण 1300 कोटी रुपयाचा आयपीओ आहे. एनएसडीएल चा थोडा मोठा आहे, तर एनएसडीएल ला तर नक्की अप्लाय करायचे तुम्हाला. एनएसडीएल सोबत जर तुम्ही एखाद्या आयपीओ ला अप्लाय करू शकता, तुम्ही ह्या आयपीओ ला अप्लाय करा, आदित्य इन्फोटेक. ठीक आहे. 37% जीएमपी चालू आहे, 37%. म्हणजे हा जर आयपीओ जर तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला आरामशीर 6-7 हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊन जाईल. लक्षात ठेवायचं आहे. तर ज्यांना जमेल त्यांनी नक्की अप्लाय करा. हा झाला आपला दुसरा आयपीओ. क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर लेट्स गो, आपण तिसऱ्या आयपीओ मध्ये जाऊया. तिसरा आयपीओ आहे लक्ष्मी इंडिया फायनान्स. ठीक आहे. लक्ष्मी इंडिया फायनान्सचा आयपीओ आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला तो पण दाखवतो आपला. लेट्स गो. आणि हा जो काही आयपीओ तो आजच क्लोज होणार आहे बरं का. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगून देतो, आदित्य इन्फोटेकचा आयपीओ आजच क्लोज होणार आहे. त्यांना पण अप्लाय करायचं, लगेच तुम्ही अप्लाय करून टाका. ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
NSDL चे IPL तुम्ही उद्या पण अप्लाय करू शकता आहात, पण हा IPO आजच क्लोज होणार 31 जुलैला. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टाइम आहे तुमच्याकडे. ज्यांना पण अप्लाय करायचं लगेच अप्लाय करून टाका. बिलकुल त्यामध्ये टाइम वेस्ट करू नका, नंतर नंतर ध्यान नाही राहिलं तुम्हाला तर मग ते राहून जाईल IPO. त्यानंतर तिसरा आपण IPO इथं बघणार आहोत. कोणता आहे आपला IPO? ठीक आहे, श्री लोटसचा बघून घ्या. ठीक आहे, तर श्री लोटस डेव्हलपरचा आपण IPO बघणार आहोत. तर हा जो काही IPO आहे, तर हा पण IPO 30 जुलैला ओपन झालेला होता. 1 ऑगस्टला ऑलमोस्ट क्लोज होणार आहे. 1 ऑगस्टला क्लोज झाल्यानंतर 4 ऑगस्टला त्याची अलॉटमेंट आहे. तर 4 ऑगस्टला एक तर तुम्हाला रिफंड मिळून जाईल किंवा मग शेअर्स मिळून जातील. आणि 6 ऑगस्टला याची लिस्टिंग आहे. 6 ऑगस्टला मार्केटमध्ये लिस्ट होणार. ओव्हरऑल जर बघितलं तर जवळपास 150 रुपयांनी तुम्हाला शेअर मिळणार आहे. 100 शेअरचा एक लॉट आहे, तर 15,000 रुपये लागतील तुम्हाला क्लिअर. त्यानंतर जवळपास 800 कोटी रुपयाचा IPO आहे. मेन बोर्डचा IPO आहे. आणि तुम्ही जर बघितलं त्याचा डे वन मध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 3.5 पट हा IPO ऑलरेडी भरलेला आहे. ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर 3.5 पट तर ऑलरेडी भरलेला आहे. आणि ही जी काही कंपनी आहे ना, ती कमर्शियल प्रिमाइसेस जे काही ते डेव्हलपमेंटचं काम करते. ठीक आहे, जे पण एकदम लक्झरी सेगमेंटमध्ये ही कंपनी मेनली काम करते. ठीक आहे, मुंबई जे काही आहे त्याच्या आसपासच्या एरियामध्ये ही कंपनी काम करते रिअल इस्टेटमध्ये. रिअल इस्टेट बिल्डिंग म्हणजे मोठे मोठ्या बिल्डिंग बनवते, एकदम लक्झरी. त्या पण नॉर्मल बिल्डिंग नाही, एकदम ज्या लक्झरी बिल्डिंग असतात ज्यांची किंमत खूप जास्त असते, 1 करोडच्या वर एकदम, ते बनवण्याचं ही कंपनी काम करते. रिअल इस्टेटमध्ये काम करते मेनली. ठीक आहे, डेव्हलपिंग मध्ये. आणि तुम्ही बाकी जर बघितलं तर या कंपनीचं जे जे पण याचे कारण आहेत ते इथं लिहिलेलं आहे बघा, की यांना हे जे काही 800 कोटी रुपये घेणार ते कशासाठी युज केले जाणार. तर यांच्यामध्ये मेनली यांच्या प्रोजेक्टचे नावं दिले, जसं की याच्यामध्ये ध्यान प्रोजेक्ट आहे, परत अजून त्रिक्षा रिअल इस्टेट आहे. हे जे पण यांचे प्रोजेक्ट आहेत ना, त्यासाठी पैसे युज करणार नॉर्मली. खूप जास्त आपल्याला बघायची गरज नाही. तर नॉर्मली जर बघितलं जे पण 800 कोटी रुपये आहेत ते त्यासाठी युज केले जाणार आहे. तर ही गोष्ट आपल्यासाठी भरपूर पॉझिटिव्ह आहे. त्यांचं काही OFS नाहीये, ना कोणतं लोन रिपेमेंट करणार आहे. जे पण पैसे आहेत ते प्रोजेक्ट साठी युज करणार आहे, म्हणजे अजून नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी आपले पैसे वापरले जाणार आहे 800 कोटी रुपये. तर ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. तुम्ही या कंपनीचे फायनान्शियल जर बघितले तर फायनान्शियल मध्ये यांची जी काही बॉरोईंग आहे, म्हणजे कर्ज कमी झालंय, तर ही भरपूर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि हे कर्ज आहे, नाही तर कोणी कोणी बोललो सर कमी झालं आहे. कर्ज कमी झाला तो फायदाच असतो आपला, आहे का नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यावर पहिले 328 कोटी रुपये कर्ज होतं, त्यानंतर 2024 मध्ये 428 कोटी रुपये होतं. आता जर बघितलं 2025 मध्ये ते 122 कोटी रुपये, म्हणजे भरपूर सारं कर्ज यांनी ऑलरेडी भरून टाकलेलं आहे IPOच्या आधीच. भरपूर सारं कर्ज भरून टाकलेलं आहे, तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. नेटवर्थ जर तुम्ही बघितले तर खूप जास्त वाढलेले यांचे. 48 कोटी रुपये फक्त नेटवर्थ होती 2023 मध्ये. 2024 मध्ये 170 कोटी रुपये झाले. 2025 मध्ये 932 कोटी रुपये झाले, म्हणजे खूप जास्त वाढलेले आहे नेटवर्थ. तुम्ही पॅट जर बघितला तर पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण खूप जास्त वाढलेला आहे. 16 कोटी रुपये वरून 119 कोटी रुपये गेला, 119 वरून 227 कोटी रुपये आहे आता. म्हणजे भरपूर जास्त यांचा प्रॉफिट वाढलेला आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी वाढलेल्या मागच्या 3 वर्षापासून तुम्ही जर बघितलं तर मार्केट मध्ये या कंपनीमध्ये खूप जास्त ग्रोथ आहे. कंपनीचे टोटल ऍसेट आता जवळपास 1200 कोटी रुपयाच्या आसपास आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर पूर्ण जर बघितलं ना, तर सर्व काही गोष्टी एकदम चांगल्या आहेत. तुम्हाला जर मी काही रेशिओ जर सांगितले माझ्याकडून, त्यांचा ROE सध्या चालू आहे 24%. 24%च्या ROE ने हे लोक पैसे काढत आहेत, जो की खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, 24%च्या ROE ने हे लोक पैसे काढत आहेत. त्यानंतर यांचा जो काही पी रेशिओ आहे, म्हणजे व्हॅल्युएशन तुम्हाला काय मिळत आहे, तर यांचा पी रेशिओ सध्या 28चा आहे. 28चा पी रेशिओ म्हणजे आपण चांगला म्हणू शकतो, कारण भरपूर चांगली कंपनी. तुम्ही जर बघितलं तुम्हाला दिसत असणार येतं का प्रॉफिट यांचा किती जास्त वाढतो. त्या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला स्वस्तामध्ये व्हॅल्युएशन मिळतंय. मी म्हणेन स्वस्तामध्ये आपल्याला व्हॅल्युएशन मिळतंय, कारण कंपनीची ग्रोथ खूप जास्त आहे. त्यांचा पी रेशो आहे 28चा. पीबी रेशो आहे 7चा, तो थोडासा जास्त आहे पीबी रेशो. पण ठीक आहे, काय हरकत नाही, कारण कंपनीची ग्रोथ पण खूप जास्त आहे. यांचे जर तुम्ही पिअर्सशी जर कंपॅरिझन जर केले ना, तर यांच्या ज्या पिअर्सच्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे ज्या कंपन्या रिअल इस्टेटमध्ये काम करतात दुसऱ्या कंपन्या,
तर त्यांचा पी 23 आहे, 28 आहे, परत 48 आहे, 15 आहे, 43 आहे. तर पण नॉर्मली आहे. तर व्हॅल्युएशन जर बघितलं, चांगल्या व्हॅल्युएशनला आपल्याला पैसे इथं शेअर मिळतात. ठीक आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ज्यांना पण आयपीएल अप्लाय करायचं आहे, तुम्ही माझ्याकडून याला सुद्धा ग्रीन सिग्नल आहे. बिलकुल तुम्ही आयपीओ ला सुद्धा अप्लाय करू शकत आहात. ठीक आहे. तर आपला तिसरा आयपीओ असणार आहे श्री लोटस डेव्हलपर्स. आयपीओ जो काही तो उद्या क्लोज होणार आहे. तो उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे अप्लाय करण्यासाठी. याला पण तुम्हाला 15,000 रुपये लागतील अप्लाय करण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो, त्याच्यामध्ये जीएमपी सध्या चालू आहे 26%, 26%. 26% सध्या आपल्याला जीएमपी चालू आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर 26%मध्ये जर बघितलं, तर आपण जर पैशांमध्ये जर बघितलं ना, तर जवळपास तुम्हाला 1,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो याच्यामध्ये. जर तुम्हाला अलॉटमेंट जर मिळाली, 4 तारखेला अलॉटमेंट आहे, जर तुम्हाला अलॉटमेंट जर मिळाली तर आपल्याला चांगला प्रॉफिट होऊन जाईल. 1,000-1,000 रुपयाचा जवळपास प्रॉफिट होऊ शकतो आहे या आयपीओ मध्ये. जवळपास 26% जीएमपी चालू आहे, म्हणजे चांगला जीएमपी चालू आहे. 26% जीएमपी आहे याच्यामध्ये. 4,000-1,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना पण अप्लाय करायचं आहे, तुम्ही फास्टली तुम्ही लगेच अप्लाय करू शकत आहात. ठीक आहे. तुम्ही आता अप्लाय केलं तरी पण चालेल. पाहिजे तर तुम्ही उद्या, जर तुम्हाला आता नसेल जमत, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. याचं सबस्क्रिप्शन पण चांगले, सर्व गोष्टी एकदम ओके आहे. तर तुम्ही नक्की याला सुद्धा अप्लाय करू शकत आहात. तिने पण आयपीओ बेस्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर लेट्स गो, आता आपण चौथ्या आयपीओ कडे जाऊया. चौथा जो काही आयपीओ आहे तो लक्ष्मी फायनान्सचा आयपीओ, जो इथं दिसत नाही आहे ते, तरी पण काय हरकत नाही. जे पण आहे ठीक आहे. लक्ष्मी फायनान्सचा एक आयपीओ होता, मी तुम्हाला व्ह्यू मोर वर क्लिक करतोय, दिसेल हे बघा. लक्ष्मी इंडिया फायनान्स हा एक चौथा आयपीओ. याला अप्लाय नाही करायचं आहे, ठीक आहे, ऑलरेडी. ठीक आहे. पण तरी पण मी एकदा तुम्हाला माहिती सांगून देतो. ठीक आहे. याच्याविषयी अप्लाय नाही करायचं आपल्याला, तरी पण माहिती ऐकून घ्या. ठीक आहे. तर ही जी काही कंपनी आहे, ती जर तुम्ही बघितलं, जवळपास किती 250 कोटी रुपयाचा छोटासा आयपीओ आहे. ठीक आहे. 31 जुलैला हा पण क्लोज होणार आहे. 1 तारखेला अलॉटमेंट आहे. बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. तर ही जी काही कंपनी आहे ना, ती बँकिंग सेक्टरमध्ये काम करते. जसं याचं नाव आहे लक्ष्मी फायनान्स, बँकिंग फायनान्स मध्ये ही कंपनी काम करते, फायनान्स अँड बँकिंग मध्ये. ठीक आहे. तर यांचं तुम्ही जर ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू जर बघितलं, तर ते ठीक आहेत. कॅपिटल रिक्वायरमेंट साठी हे जे ते पैसे घेणारे 250 कोटी रुपये, तर छोटा आयपीओ आहे. यांचं सबस्क्रिप्शन जे काही ते ऑलरेडी भरपूर कमी आहे. 2 दिवस ऑलरेडी होऊन गेले, तरी पण यांचं अजून ओव्हर सबस्क्राईब नाही झालं यांचं. त्यांचे फायनान्शियल तुम्ही जर बघितले तर चांगले आहेत. ठीक आहे. नेटवर्क ठीक आहे. पॅट यांचा जो काही ना तो कमी आहे भरपूर. तुम्ही जर बघितलं तर फक्त 35 कोटी रुपये प्रॉफिट आहे, म्हणजे ठीक आहे पण कमी आहे आपण प्रॉफिट जर म्हटलं. ठीक आहे. फायनान्स कंपनी, कारण फायनान्स कंपन्यांमध्ये भरपूर जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे. फायनान्स कंपनी म्हणजे काय अशी नवीन एखादी कंपनी नाहीये. तर फायनान्स कंपनी कोणी पण जर सुरू केले तर खूप कॉम्पिटिशन आहे मार्केट, म्हणून त्या कंपनीला खूप जास्त इथं प्रॉफिट नाहीये. ठीक आहे. तर ठीकठाक कंपनी आहे. पण मग ह्या कंपनीमध्ये जर बघितलं तर सबस्क्रिप्शन खूप जास्त याला मिळत नाहीये, कारण फायनान्स कंपनीमध्ये ऑलरेडी भरपूर सारं कॉम्पिटिशन आहे. आणि याच्यामुळे पण नाही मिळत आहे, कारण बाकीचे आयपीओ भरपूर सारे ओपन आहेत, म्हणून या आयपीओ ला कोणी जास्त लक्ष नाही देते आयपीओ पण. तर म्हणून या आयपीओचं सध्या ग्रे मार्केट प्रीमियम सध्या चालू आहे फक्त 5%. ठीक आहे. 5% फक्त, म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट मिळाली पण तर 5% फक्त जीएमपी चालू आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं अप्लाय नाही करायचं आपण, कारण याच्यापेक्षा चांगले आयपीओ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले 3 आयपीओ, ज्यामध्ये पार 30%, 35% जीएमपी चालू आहे. तर तिकडे अप्लाय करायचं आहे आपल्याला. यामध्ये अप्लाय करायचं नाहीये चुकून पण कोणी केलं, पण ते काय 5% प्रॉफिट होणार ते पण माहित नाही आपल्याला. 5% जीएमपी म्हणजे कदाचित तो होतो पण का नाही, असं असतं ते. कोणत्या आयपीओ मध्ये जर 5% जीएमपी चालू आहे, याचा अर्थ प्रॉफिट होईल का नाही हे पण माहित नाही आपल्याला. कदाचित ज्या किमतीला आपल्याला मिळत आहे त्याच किमतीला लिस्ट होऊ शकतोय. तर म्हणून या आयपीओ ला तुम्हाला अवॉइड करायचंय पूर्ण. ठीक आहे. तर अवॉइड करणं पण खूप गरजेचं असतं, म्हणून या आयपीओ ला मी सांगतोय तुम्हाला माहिती का बरं अवॉइड करायचं काय आहे. तर याला बिलकुल सबस्क्रिप्शन नाही मिळाले, तुम्हाला तिथं दिसत आहे. त्यानंतर सगळ्यात लास्टचा आपला आयपीओ आहे तो म्हणजे M&B इंजिनिअरिंग लिमिटेड. ठीक आहे. तर हा जर आयपीओ जर बघितला तर हा 30 जुलैला म्हणजे कालच ओपन झाला आहे.
आणि तिथून जर बघितलं 1 ऑगस्ट पर्यंत चालू आहे. तर आयपीओ जर तुम्ही बघितलं 650 कोटी रुपयाचा आयपीओ आहे, म्हणजे थोडाफार मीडियम टाईपचा आयपीओ, खूप छोटा पण नाही खूप मोठा पण नाही. 650 कोटी रुपयाचा आयपीओ आहे. तुम्हाला जवळपास याला पण 14-15 हजार रुपये लागतील जवळपास अप्लाय करायला. 38 शेअरचा लॉट आहे. तर ही जी काही कंपनी आहे ती मेनली इंजिनियर गुड्स मध्ये काम करते. इंजिनिअरिंग रिलेटेड जे पण आपले गुड्स असतात, म्हणजे जे पण आपला माल असतो ते बनवण्याची ही कंपनी काम करते. खूप जास्त यामध्ये आपण डीप मध्ये नाही जाणार, तुम्ही इथं जाऊन बघू शकताय पूर्ण कशा प्रकारे ही कंपनी मेनली काम करते. तर हे जे काही फंडिंग आहे तुमची, ती ज्यांचे पण यांचे जे फॅसिलिटीज आहेत इंजिनिअरिंग गुड्स बनवण्यासाठी, त्यासाठी हे जे काय आहे ते यूज केले जाणार. तुम्ही जर बघितलं हे बघा इथं दिलेलं आहे, परचेस ऑफ इक्विपमेंट अँड मशिनरी, बिल्डिंग वर्क, सोलर रूफटॉप अँड ग्रिड अँड ट्रान्सपोर्ट व्हेकल्स ऍट द मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज. ते सगळं काही बनवण्यासाठी जे पण ही कंपनी बनवते त्यासाठी ते एक प्लांट टाकणार आहे, म्हणजे नवीन फॅक्टरी टाकणार आहे. आपल्या भाषेत जर आपण म्हटलं तर नवीन एक फॅक्टरी टाकणार आहे. त्याच्यासाठी हे 600 कोटी रुपये यूज केले जाणार आहेत. बाकीचे पण काही काही आहेत, थोडंफार हे लोन रिपेमेंट साठी पण यूज करणार इथं लिहिलेलं आहे. तुम्ही फायनान्शियल जर बघितले त्या कंपनीचे ओके आहे. तुम्ही जर बघितलं बॉरोइंग जी काही ती थोडीफार कमी जास्त झालेली आहे, जास्त काही याच्यामध्ये फरक नाही. नेटवर्थ आणि पॅट जर बघितलं तर हा थोडा थोडा वाढलेला आहे. चला, तर चांगली ग्रोथ आहे इथं. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जर बघितलं ते वाढत नाही, ते आपल्यासाठी खूप जास्त निगेटिव्ह गोष्ट असते. रेव्हेन्यू यांचा नाही वाढत आहे. चला प्रॉफिट वाढतो ठीक आहे, पण रेव्हेन्यू नाही वाढत एवढं. तुम्ही जर बघितलं तर रेव्हेन्यू ऑलमोस्ट फ्लॅट आहे, कमी जास्त होतोय. तुम्ही इथं जर बघितलं मागच्या 3 वर्षांपासून टोटल ऍसेट जर बघितलं तर त्या पण वाढलेले आहेत, पण खूप जास्त नाही वाढलेले आहेत. थोड्याफार वाढलेले तुम्हाला दिसतंय, हळूहळू थोडस तुम्हाला वाढलेलं दिसतंय. तर याचे जे काही फायनान्शियल आहेत ना ते मिक्स आहेत, म्हणजे खूप चांगले पण नाहीये खूप खराब पण नाही. चांगले आपण म्हणू म्हणजे ओके ओके आपण म्हणू शकतोय. यात जर मी तुम्हाला अजून जर सांगितलं ना, त्याचा जो काही पीबी रेशो आहे तो 6.28 आहे. याचा रिटर्न ऑन इक्विटी आहे 25%. 25% रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे. सगळ्यात महत्वाचा पीई रेशो आहे 25चा. तुम्ही जर याच्या जे काही पियर्स आहेत, ज्याचे कॉम्पिटिशन मध्ये आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर कम्पेअर जर केले याला, तर जे काही याचे कंपॅरिझन आहेत पियर्सशी, त्यांचा पी चालू आहे 25चा आहे, 28चा आहे, 33चा आहे. असे ते पियर्स आहेत. तो पियर्सशी जर आपण जर कम्पॅरिझन केलं तर चांगल्या व्हॅल्युएशनला कंपनी मिळते. काय खूप महाग पण नाही आणि खूप स्वस्त पण नाही. ठीक आहे. त्यांचा जो काही पी आहे तो ऑलरेडी कमी आहे. 25च्या पी ने तुम्हाला पैसे मिळते. ओव्हरऑल जर बघितलं तर कंपनी चांगली आहे. ठीक आहे, कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम नाही. कंपनीचे काही ती ऑलरेडी चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही आहेत. पण या कंपन्या पण खूप जास्त प्रतिसाद नाही मिळत आहे. म्हणून सबस्क्रिप्शन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर सबस्क्रिप्शन जर बघितलं तर डे वनला याला भरपूर कमी सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. तर ह्या आयपीओ जर तुम्ही बघितलं ना तर हा ओके ओके आयपीओ आहे. म्हणजे जवळपास याच्यामध्ये आता जीएमपी जो काही तो चालू आहे, मी जर तुम्हाला सांगितलं तर जीएमपी सध्या ह्या आयपीओ मध्ये चालू आहे 10%. जवळपास 10-1% तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतोय. म्हणजे ह्या आयपीओला तुम्ही जर अप्लाय केलं, तुम्हाला जर अलॉटमेंट मिळाली, 4 ऑगस्टला अलॉटमेंट आहे, तर तुम्हाला जवळपास 10-1% प्रॉफिट होऊ शकतोय. म्हणजे पैशांमध्ये आपण जर बघितलं तर 1500 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, या आयपीओ मध्ये म्हणजे खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही, जवळपास 10-1%चा जीएमपी चालू. तर मला जर तुम्ही जर विचारला ना, तर तुम्ही आयपीओ साठी ना तुम्ही नाही अप्लाय केला तरी पण चालेल. होय, ज्यांना पॉसिबल आहे म्हणजे ज्यांना करायचं असेल बिलकुल सर मी 4 आयपीओ ला अप्लाय करू शकतो, तुम्ही आयपीओ ला अप्लाय करू शकताय. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 10-1% प्रॉफिट होऊ शकतो. पण काही खूप जास्त इंटरेस्टिंग आयपीओ नाहीये तुम्ही जर बघितलं तर. ठीक आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग आयपीओ नाहीये. मी म्हणेल ओके ओके आहे आयपीओ. सो ज्यांना जमत असेल त्यांनी अप्लाय करा. बाकी मी तुम्हाला जास्त सजेशन इथं देणार नाहीये, कारण आपल्याकडे याच्यापेक्षा चांगले चॉईस आहेत ऑलरेडी, मी जे तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले आपण एनएसडीएल बद्दल बघून घेतलेलं होतं. त्यामध्ये 16% जीएमपी चालू आहे, त्याला तुम्हाला अप्लाय करायचं सगळ्यात आधी. ठीक आहे, त्यानंतर आपण श्री लोटस पण बघितला आणि हा पण बघितला आदित्य इन्फोटेक. ते तिन्ही पण आयपीओ जास्त चांगले आहेत, तर तुम्ही त्याला अप्लाय करा. जे काही शेवटचे 2 सांगितले त्याला जास्त करून आपल्याला नाही करायचं, तुम्ही अवॉइड केलं तरी पण चालेल. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत ते पाहिजे तर करू शकता. एम&बी इंजिनिअरिंगला सुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला जमत असेल तर. तुम्ही जर 4-4, 5-5 आयपीओ जर एकखट्टी अप्लाय करू शकताय,
तुम्ही एकदा करून बघू शकताय पाहिजे. ठीक आहे. लक्ष्मी फायनान्सला तर करायचंच नाही आपल्याला, बिलकुल तुम्ही अवॉइड करा. त्यामध्ये जास्त काही चालू नाही. 5% जीएमपी म्हणजे भरपूर कमी होऊन जातं. M&B ला कदाचित तुम्ही थोडस टेस्ट करून बघू शकता, किंवा तुम्हाला सबस्क्रिप्शन बघायचं आहे, उद्यापर्यंत वेळ आहे तुम्हाला M&B मध्ये, जर सबस्क्रिप्शन चांगलं आलं तर चांगली गोष्ट. ओव्हरऑल जर आपण जर बघितलं इथं, तर ऑलरेडी आपण 5 IPO वर आता इथं चर्चा केलेली आहे. तर मी तुमच्यासाठी आता लास्टला परत एकदा एक समरी करून देतो, काय काय मी सांगितलेले, कोणत्या IPO ला तुम्ही अप्लाय करू शकता. तर सगळ्यात पहिले माझी फर्स्ट चॉईस आहे आपली NSDL. ज्यांना पण एका IPO ला अप्लाय करायला जमणार आहे, सर माझ्याकडे फक्त 15,000 रुपये आहेत, मला फक्त एकाच IPO ला अप्लाय करायला जमल, त्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणता आहे? त्यामध्ये बेस्ट तुमच्यासाठी आहे NSDL चा IPO, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. हा जो काय IPO आहे, याला तुम्ही सर्वांनी नक्की अप्लाय करायचं, म्हणजे सगळ्यात पहिले याच IPO ला अप्लाय करायचं आपल्याला. ज्यांना पण फक्त एकाच IPO ला अप्लाय करता येईल त्यांनी या IPO ला सगळ्यात पहिले अप्लाय करून टाका. ठीक आहे. का का बरं? कारण या IPO मध्ये थोडासा मोठा IPO आहे, तर आपल्याला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्हाला 4,000 कोटीचा IPO आहे, आणि जीएमपी पण चांगला आहे. आपल्याला 15-16% प्रॉफिट होऊ शकतो, म्हणजे प्रॉफिट पण चांगला होऊ शकतो आपल्याला. 2,500-3,000 रुपये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो याच्यामध्ये. सो सगळ्यात पहिली आपली चॉईस आहे NSDL. त्यानंतर ज्यांना पण 2 IPO ला अप्लाय करायला जमत आहे, त्यांच्याकडे समजा 30,000-1,000 रुपये आहेत, ठीक आहे, 2 IPO ला जर तुम्ही अप्लाय करू शकताय ना, तर मग तुम्ही सेकंड एका IPO ला अप्लाय करा, तो म्हणजे आदित्य इन्फोटेक. हा जो काही IPO आहे त्याला तुम्हाला अप्लाय करायचे, ज्यांना पण 2 IPO ला तुम्हाला अप्लाय करायला जर जमत आहे तर तुम्ही ह्या IPO ला अप्लाय करा. याच्यामध्ये किती? जवळपास 37% जीएमपी चालू आहे. म्हणजे याला जर तुम्हाला जर अलॉटमेंट जर मिळाली, जर शेअर जर मिळाले, तुम्हाला 6-7 हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो याच्यामध्ये, या IPO मध्ये. तर भरपूर चांगला IPO आहे, सगळ्यात बेस्ट IPO आहे. ठीक आहे. तर आदित्य इन्फोटेक पण एकदम मस्त आहे. ज्यांना पण 2 IPO ला अप्लाय करायचे त्यांनी ह्या IPO ला नक्की अप्लाय करा. ठीक आहे. आणि आजच क्लोज होणार आहे आदित्य इन्फोटेकचा IPO, आजच क्लोज होणार आहे, म्हणून आजच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. जायचं इथं तुम्हाला, अप्लाय नाव वर क्लिक करायचं आहे, आणि 1 मिनिटामध्ये अप्लाय करून टाकायचं. ठीक आहे. तिकडं पेमेंट डेट येतं, ते सक्सेसफुल आपला करून घ्यायचं. तर हा झाला दुसरा IPO. त्यानंतर तिसरा IPO, ज्यांना पण 3 IPO ला अप्लाय करता येणार आहे. 3 IPO ला अप्लाय करायला तुम्हाला 45,000 रुपये लागतात, प्रत्येक IPO ला 15,000 रुपये जवळपास. तर ज्यांना पण 3 IPO ला अप्लाय करायचं असेल, जे करू शकताय 3 IPO ला अप्लाय, तर तुम्ही या IPO ला अप्लाय करा. श्री लोटस डेव्हलपर्स अँड रिअलिटी लिमिटेड, या पण IPO ला करून टाका. हा आपला तिसरा IPO आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्ही जर जीएमपी जर बघितलं, जवळपास 26% जीएमपी चालू आहे. ठीक आहे. 26% जीएमपी चालू आहे, म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर जवळपास याच्यामध्ये पण तुम्हाला 2,500-3,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. 30% जर आपण बोलू, अजून पण होऊ शकतं, कदाचित 4,000-1,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होणार आहे याच्यामध्ये, किंवा अजून जर जीएमपी जर वाढला अजून जास्त प्रॉफिट होतो. तर 4,000 ते 4,500 रुपयापर्यंत तुम्हाला या IPO मध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे, जर अलॉटमेंट मिळाली तर. ठीक आहे. नाही अलॉटमेंट मिळाली तरी पण काही टेन्शन नाही, आपले पैसे वापस येऊन जातील 4 तारखेला. तर हा तिसरा IPO आहे, जो बेस्ट IPO पैकी आहे आपल्याला, त्यापैकी हा तिसरा IPO असणार आहे. तर ज्यांना पण 3 IPO ला अप्लाय करायला जमत आहे, त्यांनी या पण IPO ला करून टाका. तिन्ही पण IPO एकदम बेस्ट आहेत. आता तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला किती IPO ला अप्लाय करता येत आहे. ज्यांना तिन्हीला करता येईल त्यांनी तिन्हीला करून टाका. ज्यांना 2लाच करता येत आहे, समजा ज्यांना एकाच IPO जर करता येत असेल, तर तुम्ही NSDL ला करून टाका. NSDL सगळ्यात बेस्ट आहे तुमच्यासाठी. ज्यांना 2 IPO ला जमतं त्यांनी NSDL आणि आदित्य इन्फोटेकला करून टाका. ज्यांना 3 IPO ला जमतंय त्यांनी NSDL ला पण करा, आदित्य इन्फोटेकला पण करा, आणि लोटसला पण करून. अशा प्रकारचं माझं असणार आहे. बाकी जे मी शेवटी 2 IPO सांगितले त्यामध्ये जास्त काही प्रॉफिट नाही, तुम्ही त्याला अवॉइड करा. ठीक आहे. त्यापेक्षा ही 3 IPO बेस्ट आहेत, तुम्ही तिन्हीला अप्लाय करून टाका. काय 5चे 5 याला केलं पाहिजे काही गरजेचं नाही. तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला तिन्हीपैकी एकामध्ये जरी अलॉटमेंट मिळाली तरी पण तुमचे चांगले पैसे बनून जातील. ठीक आहे. म्हणजे किमान 3-4 हजार रुपये तरी बनवूनच जातील, तिन्हीपैकी कोणता पण जर तुम्हाला जर मिळाला तर. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे पूर्ण आपलं IPOचं पूर्ण असणार आहे. आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असणार आहे. लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून टाकायचे. सर्व IPO आत्ताच्या आत्ता ओपन आहे, ज्यांना आत्ता अप्लाय करायचं तुम्ही लगेच अप्लाय केलं तरी पण चालेल.
किंवा तुम्हाला उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तसं टाइम आहे NSDL मध्ये त्याच्यामध्ये. फक्त आदित्य इन्फोटेकचा IPO आजच क्लोज होणार आहे, तर त्याला आजच करून टाका. अशा प्रकारचं सर्व गोष्टी असणार आहेत. आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असणार आहे. सो चला तर मग सेशन जे काही ते आपलं इथं हे पूर्ण झालेलं आहे. तर मी एक काम करतो आता इथं, याला हे करतो. ठीक आहे, थँक्यू सो मच हिअर.